आपले कोकण प्रतिष्ठान मुंबई आणि बबन शेलार टॉक शो यांच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रात सातत्याने कार्यरत आणि सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन जीवन गौरव पुरस्कार व सन्मान समारंभ शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह येथे संपन्न होणार आहे। प्रमुख उपस्थिती माननीय नामदार भरतशेठ गोगावले, माननीय नामदार प्रवीणजी दरेकर, माननीय स्नेहल जगताप, माननीय शैलेंद्र शिर्के, माननीय विनोद साळवी, माननीय प्राध्यापक सुनील बलखंडे, माननीय नरेश वसंत पंडम, माननीय आशिष दत्तात्रेय पाटील, माननीय सुरेश शिलार, ह.भ.प. निवृत्ती मोरे, माननीय निवृत्ती जाधव, माननीय रघुनाथ जाधव, माननीय गणेश जाधव, माननीय सार्थक जाधव, माननीय सहदेव जाधव, माननीय शांताबाई निविलकर, माननीय प्रभाकर कदम, माननीय लक्ष्मण चव्हाण, माननीय बळीराम दरेकर, माननीय नामदेव शिलार, माननीय सुहास मोरे, माननीय भाऊ पवार, माननीय ज्ञानदेव भिलाळ, माननीय राजेंद्र शिलार, माननीय दिलीप भागवत, माननीय रवी साळुंखे, माननीय सुभाष निकम, माननीय निलेश कदम, माननीय दत्ता शिंदे, माननीय संदीप शिंदे हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत। श्री बबन शेलार यांनी जीवन गौरव पुरस्कार व सन्मान समारंभ कार्यक्रमचे आयोजन केले आहे। माननीय तुकाराम शेलार पळचील जीवन गौरव पुरस्कार आपण ग्रुप ग्रामपंचायत पळचील या माध्यमातून गेली 35 वर्ष सलग सरपंच व उपसरपंच या पदावर कार्य केले। गावात शांतता व सलोखा आणि बंधू भाव राखतात, ग्राम संस्कृतीचे जतन व संवर्धन केलेत। तुमच्या या स्पृहनीय निस्वार्थपणे केलेल्या समाज सेवेचे गारुडी आस्तागायत आहे। माननीय रवींद्र मालुसरे, आपण नरवीर तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे यांचे वंशज आहात। ज्या इतिहासात अजरामर झालेल्या शूर योद्ध्यांबाबत संशोधनात्मक लिखाण करून अनेक दडलेल्या गोष्टींवर प्रकाशझोत टाकला आहात। मुंबई वृत्तपत्र लेखक संघ या नावलौकिक प्राप्त संस्थेचे अध्यक्षपद समर्थपणे घेतले आहे। वारकरी सांप्रदायिक लेखनही विपुल केले असून आपल्या ओजस्वी पत्रकारितेबद्दल नगर मित्र पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित फेलोशिप पुरस्कार, आद्यदर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार अशा बहुमत पुरस्काराने समाजाने गौरवले आहे। माननीय सुदेश पारकर, आपण पोलीस सेवेतून उपनिरीक्षक या पदावरून निवृत्त झालात। आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याप्रमाणे तंतोतंत पोलीस सेवेचा लाभ जनसामान्यांना करून दिलात, म्हणून तुमच्याकडे वर्दीतील देव माणूस म्हणून लोक आदराने पाहायचे। आजही आपण दीनदुबळ्यांचा आधारवड ठरला आहात, म्हणून आपला सन्मान करण्यात येत आहे। माननीय राजेश सुर्वे, आपण भोगाव राज्य जिल्हा परिषद शाळा भोगाव येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहात। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विद्यमान अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक संघटनेचे सरचिटणीस सहकारी क्षेत्रात 25 वर्ष कार्यरत अलिबाग प्राथ शिक्षक, शिक्षकांच्या पाटपेढीचे चेअरमन, शिक्षकांच्या प्रलंबित मागणीसाठी सातत्याने लढा। माननीय विजय पवार, आपण गेली 31 वर्ष पोलादपूर मराठी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत, रायगड जिल्हा परिषदेचा शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, पोलादपूर तालुका सेवा संस्था कल्याण डोंबिवली आदर्श शिक्षक पुरस्कार, देवी सोमजाई जनाई काळकाई विश्वास संस्था मोरगिरी आदर्श शिक्षक पुरस्कार, आजिम रायगड जिल्हा परिषद शाळा सडवली उल्लेखनीय उपक्रम ब्रेन डेव्हलपमेंट डोळे बंद करून वाचन, अमेरिकन इंजिनियर हर्षल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोडिंग प्रशिक्षण, विद्यार्थ्यांनी स्वतः शाळेची वेबसाईट बनवलेली आहे। 60 दिवसात कोणत्याही विद्यार्थ्यास वाचन शिकवणारी शाळा। प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष हस्ताक्षर उपक्रम। सन 2022 मध्ये शाळेला दक्षिण रायगड स्वदेश श्रेष्ठ शाळा स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे 1 लाख रुपयांचे पारितोषिक मिळालेले आहे। सन 24 ते 25 मध्ये शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत द्वितीय क्रमांकाचे 2 लाख रुपयाचे पारितोषिक मिळालेले आहे। सन 2025 ते 26 मध्ये शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत प्रथम क्रमांकाचे 3 लाख पारितोषिक मिळालेले आहे। अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे स्वतःचे मोबाईल ॲप बनवून दिले जाते। माननीय कृष्णा कदम अध्यक्ष, वैद्यकीय मदत कक्ष, वैद्यकीय सेवेतील देवदूत शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा परीक्षांकरिता मार्गदर्शन शिबिर
ग्रामीण क्षेत्रात आरोग्य शिबिराचे आयोजन असे उल्लेखनीय व स्तुत्य उपक्रम तालुक्यातील गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांना मुंबईमध्ये वैद्यकीय उपचारांकरिता सहकार्य व नातेवाईकांकरिता मोठा आधार. माननीय हनुमंत शेलार, सरनोबत शूरवीर कोंडाजी रायाजी शेलार, शेलार मामांचे 13वे वंशज कुडपण, गावचे 15 वर्ष सरपंच व मार्गदर्शक. गावातील सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमात मोठे योगदान आजतागायत सक्रिय सहभाग. माननीय निलेश पवार, सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम. अध्यक्ष जनसंवाद संस्था, अध्यक्ष मंत्री फाउंडेशन महाड.